अजित पवार गुट की अनुपस्थिति पर पूछे गए सवाल पर वरिष्ठ भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि अजित पवार का गुट भाजपा में विलीन नहीं हुआ है, वह एक स्वतंत्र राजनीतिक दल है। भाजपा के साथ उनकी केवल राजनीतिक गठबंधन है, विचारधारा अपनाने की कोई बाध्यता नहीं। अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे। त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे सिद्ध करतायत का ते? म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसनी अमेरिकेनी मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी लिहायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलले जाईल अशा पद्धतीची यांच्या मनातल्या मनात बिरबगाची खिचडी शिजवायची हे अतिशय वाईट आहे। चव्हाण साहेब चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो, त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊ नाही। शेवटी आपण जसं आयुष्यामध्ये जगत असताना अनेक गोष्टी गरजेच्या असतात। शरीराची एक भूक असते जी दिवसातून 2दा 3दा अनेकांना लागते, तशी एक मनाची सुद्धा विचाराची एक भूक असते, त्याची आठवण स्मरण अनेकदा करून द्यावं लागतं। तर दर वर्षात एकदा सन्माननीय आमदार ज्यांचा या देशावर प्रेम असून प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, मी काहीतरी देणं लागतो असा विचार करणारे जे लोक आहेत ते इथं वर्षातून एकदा येतात, ऊर्जा घेतात आणि पुन्हा वर्षभर उत्तमातली उत्तम सेवा जनतेला देण्याचा प्रयत्न करतात। दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर अशा वर्गाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। ती कर्तव्य भावना इथून घेऊन जातो। अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे, तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे। त्यांचं विलीनीकरण आमच्या सोबत झालं नाहीये। ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही। मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे दोन्ही पक्ष आहे त्या दोन्ही पक्षाचं स्वतःच एक अस्तित्व आहे, स्वतःचा विचार आहे, त्यांना आमचा आग्रह असूच शकत नाही। हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात, असा संकल्प घेतात, त्यांच्यासाठी ते आले नाहीत, ते आमचा पक्षाचा भाग नाही।